दोन्ही संघांमध्ये नावाजलेले खेळाडू आहेत. दरम्यान पाव्या चढाई करण्यासाठी युवा प्रतिष्ठान पाली संघाचा उंच पुरे असं चढाईवीर दरम्यान सामन्याला सुरुवात करे पंच आणि सामना चालू होतोय. चढाई करण्यासाठी युवा आणि गॅटेन पाव खोलवर आक्रमक पवित्र घेत बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता. उंच पुरे असा 2 नंबर चढाईवीर या ठिकाणी पाहूया. खोलवर चढाई गोपेक्षण पाणी टीमला पुन्हा एकदा मध्यभागी आणि या ठिकाणी झटापट पाहायला मिळते पाहूया. परंतु चढाईच्या स्वरूपामध्ये 1 पॉइंट मिळवतोय तो युवा प्रतिष्ठान संघाचा चढाईवीर. अभिकळबडे आणि पहिला पॉइंट मिळवलाय चढाईच्या स्वरूपामध्ये आणि आपलं खातं खोललंय ते युवा प्रतिष्ठान पाली संघाचं. दरम्यान चढाई करण्यासाठी पाली संघाचा चढाईवीर 1 नंबरचा जर्सी प्रदान केलेला निदान देशा पार करून कोणताही गडीपण्याचा प्रयत्न दिसत नाही. पहिलीच चढाई आहे त्यांची आणि मध्यरेषेवरून चढाई संपून आपल्या संघाकडे परत येत. चढाई करण्यात खोलवर चढाई कोपऱ्याकडे हातात टिपण्याचा प्रयत्न केला होता. 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला पाली संघाचा चढाईवीर एक चांगला असा खेळाडू आहे. या तालुक्यातील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करतो आणि मध्यरेषेवरून चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. आता मात्र चढाई करण्यात आलं तर महापुरुष पोलीस संघाचा उंच पुरे असा 9 नंबरचा चढाईवीर अद्याप आपलं खातं काही खोललेलं नाही. ते पाली पोलीस संघाने दरम्यान या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता. पाहूया. दरम्यान पुन्हा चढायला सुरुवात केली. मध्यरेषेवर निदान देशावर चढाई चालू आहे आणि मध्यरेषेवरून टाइम आउट बघून चढाई संपला आपल्या संघाकडे परततोय आणि या ठिकाणी बोनस मिळवलाय. सूर्य कसा बोनस मारला होता त्यांनी चढायला सुरुवात केली त्याच वेळी खोलवर चढाई केली कोपऱ्यामध्ये आणि बोनस यशस्वी केला. आता मध्ये चढाई करण्यासाठी कळंबटे खोलवर चढाई मध्यभागी चढाई चालू आहे. दोन्ही कोपऱ्या परंतु अयशस्वी अशी चढाई म्हणतात परंतु यशस्वी अशी पकड म्हणता येईल ती पोलीस संघाची आणि बाद होतोय तो पाली संघाचा 2 नंबर चढाई. कळंबटे चांगला असा मोरा या ठिकाणी बाद होतोय तो चढाईवीर पाली संघाचा दरम्यान चढाई करतो. पुन्हा एकदा पाहूया खोलवर चढाई मध्यक्षर सूर्य कसं टिपलाय आणि मध्यक्षक देखील मान्य करतो आऊट झाल्याचं आणि एक गडी बाद होऊन 1 पॉइंट मिळतोय तो पोलीस संघाला. आता मात्र नव्याने आलेला चढाईवीर पहिलीच चढाई त्याची 7 नंबर चढाईवीर या ठिकाणी पाहूया. मैदान देशावर चढाई चालू आहे. 7 खेळाडू मैदानामध्ये ते महापुरुष पोलीस संघाचे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहे. पुन्हा एकदा 1 नंबर चढाईवीर. आता मात्र 5 खेळाडू मैदानामध्ये ते युवा प्रतिष्ठान संघाचे 2-2च्या 2 सगळे आणि 1 असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहूया. खोलवर चढाई आहे कोपऱ्याक्षर टिपण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा सावधगिरीने चाललेली निदान देशावर चढाई गडी टिपण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाही. अद्याप चढाई चालू आहे आणि मध्य रेषेवर येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परतते. पाली संघाने मितेश कामेरकर मितेश आणि या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई होती तितकं सुरेख पकड आपल्याला या ठिकाणी पाहायला दिली. महापुरुष पोलीस संघाकडून पाहत होतोय तो युवा प्रतिष्ठान संघाचा चढाईवीर एकट्याने दोन्ही अँकल पकडले आणि परंतु काही त्याला प्रयत्न करण्याचा बाद करण्याचा दिला नाही आणि बाद होतोय तो प्रतिष्ठान संघाचा भारे चढाईवीर या ठिकाणी. आता मात्र 4 खेळाडू मैदानात पाहूया. या ठिकाणी खोलवर चढाई केली सुंदर अशी चढाई आणि 2 गडी बाद होत आहेत ते या ठिकाणी प्रतिष्ठान पाली प्रतिष्ठान संघाचे. गुणांची अशी भरघोस अशी आघाडी करतोय तो पोलीस संघ महापुरुष पोलीस संघ. आता चढाई करतो. 8 नंबर चढाई खोलवर चढाई सुरेख अशी पकड या ठिकाणी पाहायला मिळाली ती आपल्याला पोलीस संघाकडून. आणि या ठिकाणी लोन चढतोय तो पाली संघावरती 1+2 असे मला वाटतं 3 पॉइंट मिळतात. आता मात्र नव्याने पुन्हा एकदा आलाय तो अभिकळबटे उंच पुरेसा चढाईवीर या ठिकाणी खोलवर चढाई कोपऱ्याक्षर पुन्हा एकदा मध्यभागी आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये पुन्हा चढाई चालू खोलवर चढाई मध्यक्षर टिपण्याचा प्रयत्न पाहूया. या ठिकाणी अयशस्वी प्रयत्न आणि चढाई मला वाटतं बाद केले माफ करा सूर्य कसा मध्यक्षर मारला आणि 1 पॉइंट मिळवतोय तो
युवा प्रतिष्ठान संघाचा चढावीर दरम्यान चढाईकडे पुन्हा एकदा यशस्वी असा चढावीर आहे तो पोलीस संघाचा 1 नंबर चढावी. याआधी सुरेख अशा चढाई केल्या, प्रत्येक चढाईमध्ये मला वाटतं त्यांनी पॉईंट घेतले. आता मात्र बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय, अद्याप चढाई चालू आहे परंतु गोडी निघण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाहीये. यानंतर होणारा सामना जय हनुमान वेलवण विरुद्ध डांगेवाडी जंबुकेश्वर. यानंतर होणारा पंचकृषीचा पहिला सामना जय हनुमान वेलवण जंबुकेश्वर डांगेवाडी. दोन्ही संघांना पहिला पुकार. पुन्हा एकदा अभिक तळपटे खोलवर चढाई. आधीच्या चढाईमध्ये 1 पॉईंट मिळवला होता आणि चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परततोय. आता मात्र चढाई करण्यात आला तो महापुरुष संघाचा 6 नंबर चढावी. या आधी चढाईमध्ये त्यांनी पॉईंट मिळवले होते, 2 पॉईंट घेतले होते मला वाटतं. पाहू या ठिकाणी पुन्हा एकदा सांगत असताना कोपरा रक्षकाला हाताने टिपला आणि बाद होतोय तो युवा प्रतिष्ठान संघाचा कोपरा रक्षक. पुन्हा एकदा अभिकरणपटे उंच पुरेशा 2 नंबर चढावीर आहे. या ठिकाणी मध्यान्ह चढाई चालू आहे, गोलवर चढाई. पाहू या ठिकाणी मध्यभागी घेरला आणि पाहूया सुरे कशी पकड या ठिकाणी पाहायला मिळते ते आपल्याला महापुरुष पोलीस संघाचा. जर हात लागतो निदान मध्यरक्षकाला तर कदाचित 5 ते 6 खेळाडू बाद झाले असते ते महापुरुष संघाचे, बरोबर तितकंच सुरेख असं पकड पाहायला मिळते महापुरुष संघाकडून आणि बाद होतोय तो युवा प्रश्न संघाचा चढावीर. या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई करतोय तो 6 नंबर चढाई. या आधी चढाईमध्ये त्यांनी 1 पॉईंट मध्ये पुन्हा एकदा खोलवर चढाई लय तशी पायांची हालचाल कोपऱ्याची त्याचं प्रेझेंट सुरेख अशी पकड पाहायला मिळते युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या कोपऱ्याकडनं. चौडा त्याचा पकडला आणि बाकीच्या खेळाडूने ते काम केलं आणि बाद होतोय तो महापुरुष संघाचा 6 नंबर चढाई. दरम्यान चढाई करण्याची युवा प्रतिष्ठान संघाचा चढाई 7 नंबर चढाई. मध्यभागी चढाई चालू आहे. ठेव खोलवर चढाई निदान दिशा पार करून नाही पुन्हा एकदा मध्य रेषेवर येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. पोलीस संघाचा 4 नंबर चढाई. मला वाटतं पहिलीच चढाई असेल यांची. चढाई चालू आहे निदान खोलवर आक्रमक पवित्र घेतला होता. पुन्हा एकदा चढाई चालू ठेवली. या ठिकाणी मध्यभागी टिपण्याचा प्रयत्न केलाय. चढाई चालू आहे आणि मध्यरेषेतून चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. आता मात्र 6 खेळाडू मैदानामध्ये युवा प्रतिष्ठान पाली संघाचे 2-2 अशा 3 साखळ्या आहेत आणि चढाई करतो तो पोलीस संघाचा 1 नंबर चढाई. यशस्वी असा चढाई. या आधीच्या चढाई बरेचसे पॉईंट घेतो. पुन्हा एकदा बोनस मारण्याचा सुरेख प्रयत्न केला. या ठिकाणी पाहूया मध्यरेषेतून चढाई चालू ठेवली आहे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे आता परत आहेत आणि बोनस पॉईंट पंचांनी मान्य केला आणि 1 पॉईंट मिळतोय तो. या ठिकाणी थर्ड रेड आहे, डुअर डाय रेड आहे. पाहूया आणि चढाई करण्यात आलाय तो युवा प्रतिष्ठान संघाचा 7 नंबर चढाई. डुअर डाय रेड आहे. या ठिकाणी कुठल्या परिस्थितीत पॉईंट मारणं गरजेचं आहे. चढाई विरायला पाहूया या ठिकाणी खोलवर चढाई. 7 खेळाडू मैदानामध्ये असताना 6 गडमध्ये आणि पाहूया या ठिकाणी कोपऱ्याच्या हातामध्ये प्रयत्न केला होता, अद्याप काही गडी टिपला नाही आहे आणि या ठिकाणी टाय बोट असताना त्या ठिकाणी पाहूया किती गडी बाद करतोय तो. 1 गडी बाद करतोय युवा प्रतिष्ठान संघात. चढावीर या ठिकाणी मध्यंतरासाठी थांबतोय आणि या ठिकाणी गुणफलक आहे मध्यंतरांतर. महापुरुष पोलीस संघ 13 गुण आणि युवा प्रतिष्ठान संघ 4 गुण. 9 गुणांची आघाडी आहे ती महापुरुष पोलीस संघाकडे. हॅलो, श्री हनुमान मंदिर उत्सव मंडळ नागपूर पेठ हातखंबा रत्नागिरी तालुका हौसी कबड्डी असोसिएशनच्या स्पर्धा प्रथम क्रमांक रोख रुपये 15,151 व श्री हनुमान चषक कैलासवासी शांताराम दत्तात्रय माप व कैलासवासी नारायण दत्तात्रय माप यांच्या स्मरणार्थ श्रीयुत शेखर शांताराम माप यांच्याकडून. द्वितीय क्रमांक
रोख रुपये 10,151 व हनुमान चषक कैलासवासी दत्तात्रय तुकाराम जवंजाळ व कैलासवासी मनोहर सीताराम जवंजाळ यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत श्रीयुत जवंजाळ बंधू वैयक्तिक बक्षिसे उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड अष्टपैलू खेळाडू ही सर्व बक्षिसे ईश्वर डाबा हातकंबा आणि परिवार यांच्याकडून भव्य पंचक्रोशी मॅटवरील स्पर्धा पंचक्रोशी मर्यादित या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रोख रुपये 7,151 कैलासवासी नंदकुमार दत्तात्रय माप व कैलासवासी शंकर दत्तात्रय माप यांच्या स्मरणार्थ श्री शेखर शांताराम माप यांच्याकडून द्वितीय क्रमांक रोख रुपये 5,151 ईश्वर दाबा हातकंबा आणि परिवार यांच्याकडून वैयक्तिक बक्षिसे अर्थात उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड आणि अष्टपैलू खेळाडू ही तिन्ही बक्षिसे ईश्वर दाबा हातकंबा आणि परिवार यांच्याकडून. दरम्यान मध्यंतर सामन्याला सुरुवात झाली. चढाई करण्यासाठी 6 नंबर चढाईवीर पोलीस संघाचा युवा प्रशिक्षण संघाच्या मैदानामध्ये या ठिकाणी पाहूया बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय आणि चढाई चालू ठेवली मध्य रेषेवरती. काहीसा 9 गड्यांची पिछाडी होती ती युवा प्रशिक्षण संघाकडे. पाहूया या ठिकाणी पुढे कसा खेळ करतोय तो युवा प्रशिक्षण संघ. या ठिकाणी बोनस पॉईंट मिळवलाय तो महापुरुष पोलीस संघाच्या 6 नंबरच्या चढाईवीराने. आता मात्र चढाई करण्यासाठी आलाय तो युवा प्रशिक्षण संघाचा चढाईवीर. 6 खेळाडू मैदानामध्ये आहेत ते पोलीस संघाचे. चढाई चालू या ठिकाणी पाहूया खोलवर आक्रमक पवित्र घेत चाललेली चढाई गडीपण्याचा प्रयत्न दिसतो आणि सुरेख अशी पकड करण्यात केली ती पोलीस संघाच्या गोपरक्षकाने आणि बाद होतोय तो युवा प्रतिष्ठान संघाचा चढाईवीर. यानंतर होणारा सामना पंचकृषीतील जंबुकेश्वर डांगेवाडी विरुद्ध जहानमान वेळवंड. तरी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचा आहे. हा सामना संपल्यानंतर लगेच सामना खेळला जाईल. यानंतर होणारा सामना जहानमान वेळवंड विरुद्ध जंबुकेश्वर डांगेवाडी. तरी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचा आहे. या ठिकाणी मध्यंतरानंतरचा सामना चालू आहे तो महापुरुष पोलीस संघ युवा प्रतिष्ठान पाली संघ. यानंतर होणारा सामना जय हनुमान वेळवण जंबुकेश्वर डांगेवाडी. दोन्ही संघांना दुसरा पुकार. पोलीस संघाचा 6 नंबरचा उंच प्रजा चढावी यशस्वी चढाई झाली ते या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा उलट्या लात मारल्याने मध्यरक्षरा टिपला येते. पाहूया तो मान्य देखील करतोय आणि 1 पॉईंट मिळतोय तो महापुरुष संघाला. काहीसा पिछाडीवरती पडतो युवा प्रतिष्ठान संघ. आणि चढाई संपून आपल्या संघात परत तो पाली संघाचा चढावी. पुन्हा एकदा पाली महापुरुष पोलीस संघाचा चढाईवीर चढाई करतोय तो युवा प्रशिक्षण संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये. कोणताही गडी टिपण्याचा प्रयत्न दिसत नाही. मध्य रेषेवर चढाई चालू आहे. सामना संपण्याची शेवटची 5 मिनिटं शिल्लक असताना 18 गुण महापुरुष पोलीस संघ आणि 4 गुण युवा प्रतिष्ठान संघ. या ठिकाणी थर्ड रेड असताना पाहूया खोलवर चढाई करते आणि तितकाच सुरेखाचा प्रयत्न केलाय तो पकड करण्याचा आणि बाद होतोय तो युवा प्रतिष्ठान पाली संघाचा चढाईवीर. मला वाटतं मध्यंतरानंतर एकही पॉईंट मिळवला नाही तो पाली संघाने.
हॅलो. यानंतर होणारा पंचवर्षीतील सामना जय हनुमान वेळवण डांगेवाडी जंबेकेश्वर यांना तिसरा व अंतिम पुकार. त्यानंतर होणारा दुसरा पंचकृषीचा सामना जय हनुमान झरेवाडी विरुद्ध लक्ष्मी पल्लीनाथ पाले. सामना संपण्याची शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत आणि काहीसा पिछाड्यावरती पडलाय तो युवा प्रतिष्ठान पाली संघ आणि चढाई करण्यासाठी आलाय तो पाली संघाचा चढाईवीर निदान रेषा पार करून चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. मला वाटतं पाली संघाने अजून दुसऱ्या सत्रामध्ये एकही पॉईंट मिळवला नाही आणि या ठिकाणी सामना 3 मिनिटं शिल्लक आहे. शेवटची चढाई करतोय तो महापुरुष संघाचा चढाई खोलवर चढाई होती. कोपराक्षक पहिलं बाद केलं परंतु पकड करण्याचा नंतर प्रयत्न केला होता पाली संघाच्या क्षेत्ररक्षणाने बाद होतोय तो. याडी सामना संपण्याने शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत आणि चढाई करण्यात आलाय तो पाली संघाचा 21 नंबर चढाई निदान रेषा पार करून मध्य रेषेवरून चढाई चालू ठेवले आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततो आणि या ठिकाणी पंच सामना संपल्याचा घोषित करतायत. महापुरुष विजयी आणि या ठिकाणी महापुरुष संघ पाहूया किती गुणांनी विजय झालाय तो.